हॅलो मित्रमैत्रिणींनो, मी शालिनी स्वागत करते माझ्या छोट्याशा किचनमध्ये तुमचं सर्वांचं. टेस्टी बाईट्स होम किचनमध्ये. तर चला, आज आपण एक लज्जतदार स्वादिष्ट अशी झणझणीत भाजी बनवणार आहोत. तर मी नंतर सांगणार आहे तुम्हाला ह्या भाजीचं नाव. तर सर्वात अगोदर तुम्हाला एका जाळीवरती 3 मीडियम आकाराचे कांदे भाजून घ्यायचे आहेत आणि सोबतच भाजून घ्यायचं आहे तुम्हाला खोबरं. हे असे कांदे भाजल्यामुळे काय होईल की तुमच्या भाजीचा कलर खूप छान आणि सुंदर येईल आणि टेस्टीसुद्धा तेवढीच लागेल. तर कांदे इकडे भाजून घेतलेले आहेत मी. सोबतच खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला भाजून घ्यायचे आहे त्यावरती टमाटर. आणि टमाटर भाजून घेतले की हा मसाला गार होण्यासाठी साईडला ठेवा. आणि एक वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला. वाटण्यासाठी 4 ते 5 हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे पावडर आणि नमक, 10-12 लसणाच्या पाकळ्या एका खलबत्त्यामध्ये कुटून एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. आणि इकडे वाटण रेडी झालेलं आहे बघा. एका छोट्या कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे वाटण टाकून परतून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिट लागतात परतायला, जास्त वेळ लागत नाही. मंद आचेवर त्याचा कच्चा पण थोडंसं निघून जायला पाहिजे. आणि त्यानंतर हिंग टाकायचं आहे. सोबतच टाकायचे तुम्हाला थोडीशी हळद आणि नमक टाकते. वाटण शिजून झालं की त्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला अर्धा ग्लास पाणी. आणि पाणी टाकल्यानंतर उकळी येऊ द्यायची आहे. आणि उकळी आल्यानंतरच तुम्हाला त्यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं आहे. आणि बेसन पीठ टाकते वेळी ही जी प्रोसेस आहे ना, ती एकदम क्विक करायची आहे. लम्स पडता कामा नये. सतत ढवळत राहायचं आहे. एका हाताने बेसन पीठ टाकायचं आणि एका हाताने ढवळत राहायचं. थोडी अवघड वाटते ही प्रोसेस तुम्हाला, परंतु बघू शकता इकडे सतत ढवळत राहिलं की काहीही गुठळ्या वगैरे पडत नाहीत. चमचच्या सहाय्यानं फिरवत राहिलं की ते आपोआप घट्ट होऊन जातं. बघा इकडे सर्व बेसन पीठ घट्ट झालेलं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वाफ काढून घ्यायची आहे. आणि वाफ काढल्यानंतर ते शिजून रेडी होतं. तुम्हाला जर बेसन पीठ शिजवून पाटवडी बनवायची नसेल तर तुम्ही कच्चं बेसन पीठ भिजवून सुद्धा त्याची पाटवडी तयार करू शकता. ती सुद्धा तेवढी टेस्टी लागते. आणि हे बेसन पीठ तुम्हाला मंद आचेवर वाफवून घेतलं की साईडला ठेवायचं आहे. इकडे बघू शकता झाकण ठेवून वाफवून झालेलं आहे बेसन पीठ. आणि ते शिजलं की साईडला ठेवा थंड व्हायला. आणि तोपर्यंत तुम्हाला मसाल्याची तयारी करायची आहे. तर आपण जे कांदे खोबरं भाजून घेतलेलं होतं ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. त्या अगोदर त्यात टाकायचं आहे तुम्हाला बेसिक खडे मसाले. बेसिक खडे मसाल्यांमध्ये दालचिनी टाका, शहाजिरं आणि एक वेलची. आणि छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत भाजलेल्या खोबऱ्याचे. सोबतच कांद्याचे सुद्धा काप करून घ्यायचे आहे. आणि आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे यामध्ये मी 2 टेबलस्पून. कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे. आणि तेल गरम झालं की त्यात हा वाटलेला टाकून घ्यायचा आहे. आणि मसाला फिरवत मंद आचेवर शिजवून घ्यायचा आहे. आणि जे मसाले आपण काढून ठेवले होते, पावडर आणि पावडर हे सगळं त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. सोबतच टाकायचं आहे तुम्हाला 1 टेबलस्पून दही. नमक टाका स्वादानुसार. आणि कसुरी मेथी टाका. पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे कसुरी मेथी थोडी मॉइश्चरने नरम झालेली असते, सो कापून टाकायची. आणि सगळे मसाले आता रेडी झालेले आहे. तेल सुटायला लागलं आहे. त्यानंतर तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाका. आणि मसाल्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. तर इकडे बघू शकता मसाल्याला उकळी आलेली आहे. आणि आपण जे बेसन पीठ शिजवून ठेवलं होतं ते एका रुमालवरती पसरून घ्यायचं आहे. रुमालाला थोडं ओलं करून घ्यायचं आहे. लाटण्याच्या सहाय्याने तुम्हाला हे सगळं मिश्रण पसरून घ्यायचं आहे. इक्वली स्प्रेड करा. आणि त्यानंतर त्यावरती टाकायचं आहे तुम्हाला खोबऱ्याचा बारीक किस. आणि सोबतच टाकायची कोथिंबीर. सर्व बेसन पीठ इक्वली पसरून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि त्यानंतर त्यावरती टाकायचं आहे तुम्हाला बारीक नारळाचा किस. आणि सोबतच टाकायचं आहे कोथिंबीर. त्यालासुद्धा व्यवस्थित पसरवून घ्या. आणि त्यानंतर छोटे छोटे काप करायचे आहेत तुम्हाला. त्याचे डायमंड शेपमध्ये काप करून पाटवडी तयार करतो आपण त्याप्रकारे पाटवडी तयार करायची आहे. बघू शकता इकडे पाटवडी कापून रेडी झालेली आहे. आणि इकडे आपली ग्रेव्हीसुद्धा शिजून रेडी झालेली आहे. तिला गार करायला ठेवायचं. आणि कधीही शिजवलेल्या बेसन पिठाच्या पाटवडी गरम ग्रेव्हीमध्ये टाकायच्या नाही, नाहीतर त्या विरघळतात.
सो थंड झाल्यावर जेवण करते वेळी सर्व करायच्या. अगोदर ग्रेव्ही टाकायची आणि त्यानंतर त्यामध्ये पाटवडी टाकायची आणि झणझणीत टेस्टी स्वादिष्ट अशी पाटवडीची भाजी तयार आहे. मटणालाही मागे ठेवणार अशी ही रेसिपी आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र आणि मैत्रिणींनो. थँक्यू सो मच.